उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकांचं योगायोगानं आज वरळीतच आयोजन करण्यात आलंय। दोन्ही शिवसेना पक्षाच्या बैठका स्थळांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा येत्या 19 जूनला वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे आणि त्यानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज एनएससीआय डोममध्ये होणार आहे। रात्री 9 वाजता ही बैठक वरळी डोम इथे होणार असून श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे उपस्थितांना मार्गदर्शन करतील। तसंच लढा आपल्या मुंबईचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज संध्याकाळी 7:30 वाजता वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये बोलवण्यात आली आहे। तर दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वाहतूक प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा दोन्ही शिवसेनेचे गट एकमेकांसमोर आले तेव्हा संघर्ष झालेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आज हा संघर्ष टाळण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दोन्ही शिवसैनिकांमध्ये सध्या कसा आनंद आहे, कसा उत्साह आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने? दोन्ही शिवसेना म्हणजे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन हा 19 जून तारखेला असतो आणि 19 जूनचा हा वर्धापन दिन दोन्ही शिवसेना जे आहे ते मोठ्या उत्साहात आणि अगदी भव्य दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात। कोणाचा वर्धापन दिन हा सगळ्यात मोठा आहे याची देखील एक चढाओढ असते, स्पर्धा असते आणि त्याच स्पर्धेतून आज एक महत्त्वाची बैठक ही घेतली जाणार आहे। परवाच हा शिवसेनेचा वर्धापन दिन असणार आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। त्यांच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली, त्याच्यामध्ये काही मंत्र्यांची काल बैठक झाली। मंत्र्यांना आणि मुख्य काही नेत्यांना कामाचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील काही महत्त्वाच्या नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्याबरोबरच जे स्थानिक पदाधिकारी आहेत, मग शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, या सगळ्यांनाच काही ना काही जबाबदारी द्यायची आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं महानगरपालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या पक्षाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या नियुक्त्या असतील किंवा इतर ज्या गोष्टी त्या करणं महत्त्वाचं आणि त्याच्यामुळे आज या दोन्ही पक्षांचे मेळावे हे घेतले जाणार आहेत। एकीकडे श्रीकांत शिंदे या मेळाव्याला हजर असणार आहेत आणि श्रीकांत शिंदे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना। तर दुसरीकडे लाला लजपतराय स्कूल जे आहे अगदी बाजूलाच आहे वरळी डोमच्या, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील सगळे महत्त्वाचे नेते हे ठाकरे गटातले येणार आहेत। अशा वेळी काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही पक्षातल्या नेत्यांना वेगवेगळे मार्ग देण्यात आलेले आहेत आधीच, कारण की दोन्ही पक्षातले कार्यकर्ते नेते जर एकमेकांच्या आजूबाजूने गेले तर देखील संघर्ष झालेला बघायला मिळेल। बरोबर आहे अक्षय, त्याप्रमाणे कोणताही संघर्ष निर्माण होऊ नये याच्यासाठी अगदी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। अगदी मायन्यूट लेव्हलला प्लॅनिंग करण्यात आलंय। अक्षय, विनंती सोबत रहा, आणखी एका बातमीचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। दरम्यान